हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला राजकीय निर्णय काँग्रेसचा पालकमंत्री व्हावा म्हणून त्यांची राजकीय सोय व्हावी म्हणून हा निर्णय। विभाजनाला कोणाचा विरोध नाहीये, परंतु विभाजन ज्या पद्धतीने झालेलं आहे आणि ज्या हेतूने झालेलं आहे ते अत्यंत निषेधार्ह आहे। ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, पालघर हा नवीन जिल्हा अस्तित्वात येणार, भाजप मनसेने केलं स्वागत तर राजकीय सोय पाहिल्याचा शिवसेनेचा आरोप। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला 20% आरक्षण द्यायला सरकार अनुकूल, 21 जूनला करणार घोषणा। मान्सूनच्या आगमनाकडे सगळ्यांचंच लक्ष, यंदा कमी पावसाच्या शक्यतेमुळे केंद्र सरकारची पूर्वतयारी सुरू, पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर संबंधित मंत्री करणार सादरीकरण। मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर आजही मोठी भरती, ताशी 50 किलोमीटर वेगाचे वारे आणि 4.69 मीटर उंचीच्या लाटा धडकण्याचा अंदाज। मुंबईत पोलीस भरती दरम्यान भोवळ आलेल्या विशाल केदारेचा मुलुंडच्या प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये मृत्यू, पोलीस भरती दरम्यान आतापर्यंत 3 तरुणांनी गमावला जीव। साताऱ्यातल्या सैदापूरमध्ये 2 आरटीआय कार्यकर्त्यांवर तलवारीनं वार आणि मारहाण, पेयजल योजनेतला घोटाळा उघडकीला म्हणून करण्यात आला हल्ला। जम्मू काश्मीरच्या मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, पहाटेपासून फायरिंगला सुरुवात, 1 जवान शहीद तर 6 जण जखमी। फिफा वर्ल्ड कपसाठी गोव्यातले 6 आमदार आता स्वखर्चानं ब्राझीलला जाणार, गोवा सरकारचा दावा, पण 2 कंपन्यांनी सहलीसाठी 89 लाख रुपये दिल्याची सूत्रांची माहिती। आणि फिफा वर्ल्ड कपच्या ओपनिंग मॅचमध्ये ब्राझीलनं मारली बाजी, ब्राझील आणि क्रोएशियात झालेल्या सामन्यात क्रोएशियावर केली 3-1 मात।